शहराच्या या होणाऱ्या महत्वाच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष एक महत्वाचा एक पद आहे आणि तो माणूस कसा असेल त्याच्यावर त्या शहराचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून आपल्या पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे असणारे उमेदवार आदरणीय शिंदे सरकार सुरेशराव शिंदे, त्याचबरोबर उपस्थित असणारे माजी सरपंच नसीर मुल्लाजी आणि आपल्या समोर उभारलेला हा कार्यकर्ता आज आमदार म्हणून आपल्या पुढे उभा आहे. आमचे नेते आदरणीय अजितदादांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी दिली. तुम्ही निवडून देताना हे आमदार हे 5 वर्षाचे असतात, पण मी 6 वर्षाचा आहे. सिनियर आहे. मी वरिष्ठ सभागृहात पाठवले डायरेक्ट आणि कोणाचे हात जोडले नाही, कोणाचे पाया पडलं काय भरलं नाही. डायरेक्ट राजभवनात एक दार उघडलं तिथनं ढकलून टाकलं होतं. जात का पाठवलं? अरे पाठवायचं कारण हे होतं की महाराष्ट्रातल्या या विधान परिषदेत अल्पसंख्याकांची संख्या संपलेली होती, संपुष्टात आली, अस्तित्व संपुष्टात आले. एकही अल्पसंख्याक आमदार नव्हता 78 मध्ये. मग अजितदादांची जाणीव झाली. अजितदादा सर्व धर्माला, सर्व समाजाला, सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व नेता. त्यांनी विचार केला की अल्पसंख्याकाचा एकही आज आमदार नाही आहे, त्यामुळे तिथं अल्पसंख्याकांचं अस्तित्व संपलेलं आहे आणि म्हणून एक प्रतिनिधी तिथं पाठवला पाहिजे. आणि 2च जागा वाट्याला आलेल्या असताना सुद्धा माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी तिथं पाठवलं. म्हटले की हे जर नसेल तिथं तर अल्पसंख्याकाच्या बाबतीत काय व्हायला लागलंय, काय होणार, ह्याची बाजू मांडायला, ह्याचा आवाज उठवायला कोणच नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक मला त्या ठिकाणी पाठवले. तुम्ही मला सांगा, अल्पसंख्याक समाजाला खरोखर अत्यंत प्रेम करणारा आणि मनापासून अगदी स्वच्छ निर्मळ भावनेने अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभा असणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता तो आहे अजित पवार. त्याचं कारण असं आहे, केवळ मला आमदार केलं म्हणून मी अजित पवारांचं कौतुक करणार नाही. मी फार कडवा माणूस, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं बोलणारा माणूस. आपल्याला सांगतो, अजितदादांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्याक समाजानं ऐकून घ्या मी काय बोलतोय. महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला सरकारमध्ये. त्यावेळेला सुरू झालं आपल्या ते काही लोकांनी एक दुसऱ्याची कानं फुकायला सुरू केली. अरे काय म्हटलं, आता ते बीजेपी बरोबर गेला, खरा संपला विषय. आता काय अजितदादा क्या अभी अपने साथ नहीं रहेगा, अपने बातों पे ध्यान नहीं देगा और अपने को पहले जैसा वागणूक नहीं देगा, अशी चर्चा झाली. खरं सांगा, झाली का नाही? झाली का नाही? लोकसभेला म्हणून तरी तुम्ही लोकांनी मतदान वेगळ्या पद्धतीने केलं. मला माहिती आहे, नकोयचं का, खोटं का बोलायचं, आपण केलं. परंतु अजितदादांनी महायुतीच्या शासनात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2 दिवसात एक सभा घेतली. मुंबईत आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आणि तिथं 2 गोष्टी स्पष्ट केल्या. एक स्पष्ट हे केलं की आम्ही फक्त या शासनामध्ये हिस्सेदारी आमची आहे, आम्ही सामील झालोय, पण फक्त या विकासाच्या मुद्द्यावर सामील झालोय. शासनात असणाऱ्या इतर पक्षांच्या विचाराशी आमचं कोणतंही घेणं देणं नाही. न आम्ही त्यांच्या विचारांना स्वीकारलेलं आहे, न स्वीकारणार आहोत. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो आहोत आणि इथनं पुढच्या काळात सुद्धा त्यावरच असणार आहोत, हे स्पष्ट केलं. आणि दुसरी गोष्ट खास करून अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी क्लिअर शब्दात सांगितली की महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाला, विशेषतः मुस्लिम समाजाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जोपर्यंत अजित पवार या सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सांगा, आपल्या बाजूनं दादांनी आपली बाजू क्लिअर केली अल्पसंख्याकांच्या बाबतीत. आता आमचा प्रश्न आहे की आम्ही त्यावर विश्वास ठेवावा. माझं तर म्हणणं आहे, ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवला नाही, बरं केलं, 2 मिनिटं. आता हे सांगून 2 वर्ष झाली ना. 2 वर्षाच्या काळात अजितदादांनी जे बोलले त्या शब्दाशी, त्या वाक्याशी ते इमानदार राहिले का नाही राहिले हे सुद्धा तपासून घ्या. तपासून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातली फार लांबची उदाहरणं देत नाही, आपल्या जवळची उदाहरणं देत होतो. का हो, लोकसभेमध्ये अल्पसंख्याक समाजानं काँग्रेसला भरभरून मतं दिली. नकारणार नाही आम्ही, टाकायला 2 मुगा दाखवणार नाही. कोल्हापूरच्याही मुस्लिम समाजानं तिथं उभे असणारे शाहू महाराजांना मतं दिली का नाही? भरभरून दिली, निवडून आली शाहू महाराज, काँग्रेसचे उमेदवार. आणि त्यानंतर काय झालं? 1 महिना झाला नाही, त्या शाहू महाराजांच्या मुलानं विशाळगड गाठलं. तिथे जाऊन आमच्या अल्पसंख्याकांची घरं पेटवली
घरात बायका आणि पोरांना काढून त्या ठिकाणी ठोकलं चोपलं आणि तिथले असणारे आमच्या धार्मिक स्थळाची विटंबना केली. व्हिडिओ बघितले असतील तुम्ही सर्व. विशाळगडचे व्हिडिओ बघितलाच करा. का हो, ज्यांना मतं दिली त्यांनी आमचं संरक्षण करायचं का आमच्यावर हल्ला करायला यायचं? हे उपकार फेडायची पद्धत आहे काही? त्यानंतर कुठल्याच पक्षाच्या नेत्याचं धाडस झालं नाही तिथं जायचं किंवा त्या लोकांना दिलासा द्यायचा, धीर द्यायसाठी म्हणून कोणीच गेलं नाही. गेलं तर फक्त अजितदादा गेले तिथे. दूसरे दिन 4 बजे अजितदादा वहां पहुंचे गढ़ पर. जाने के बाद जिनका नुकसान हुआ था वो मुआयना किया. नुकसान जिनका हुआ था, जिन लोगों को मारा पीटा गया था, उन लोगों से अजितदादा ने बात की. तिथल्या धार्मिक स्थळाची पाहणी केली, कशा पद्धतीने विटंबना केलेली आहे. आणि तिथं सर्वांना गोळा करून अजितदादांनी त्यांना शासकीय नुकसान भरपाईची त्या ठिकाणी घोषणा केली. शासकीय नुकसान भरपाईची घोषणा करून पोलिसांना जागेवर बोलवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की झाले हे माफ होणार नाही, पण इतकं पुढे गडावर जर बाहेरचा एकटी माणूस आला आणि ह्या लोकांना त्रास झाल्याची तक्रार माझ्या कानावर आली तर या जागात तुमची माझी गाठ आहे. कडवे शब्दात आपला पाठिंबा देणारा, आपल्या मागे राहणारा, खऱ्या नेक नीतीने आपल्यावर असणारा एक नेता कोण असेल तर तो अजितदादा. ही एक घटना. दुसरी घटना सांगतो, आपल्या जवळचीच आहे. पुसे सावळी, सातारा जिल्ह्यात. तिथे 2023 ला एक दंगल झाली आणि त्या दंगलीत अल्पसंख्याक समाजातला एक तरुण शहीद झाला. असं कसं असतं की ज्या मतदारसंघात अशी काही घटना घडते, एखाद्या घरात कुटुंबावर काहीतरी दुःख कोसळतं, त्यावेळेला तिथला आमदार जातो ना, तिथं जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि सांगतो, मनात असू दे नसू दे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून जातो आणि सांगतो की काही काळजी करू नका, मी तुमच्यावर आहे. परंतु त्या ठिकाणी कुणी जाणं पसंत केलं नाही. 3 दिवसांनी अजितदादांचा दौरा सातारा जिल्ह्याचा होता. मला सकाळी 5:30 वाजता फोन आला अजितदादांच्या पीएचा, जगताप साहेब. मी माझ्या घरी झोपलेलो होतो. म्हणजे की अजितदादा पुसे सावळीला जायला निघाले आणि तुम्हाला तिथं पोहोचायला सांगितलेलं आहे. आता मी कितीही फास्ट निघालो तरी 1.5 तासाच्या आत मी तिथे पोहोचू शकत नव्हतो. तरी मी निघालो आणि 7 वाजता मी पुसे सावळीला पोहोचलो. बघतोय तर त्या कुटुंबाला घेऊन त्या कुटुंबाच्या घरात अजितदादा त्या कुटुंबाच्या लोकांशी चर्चा करत बसले होते. कुटुंबात शिल्लक कोण राहिलं होतं? करता करविता मुलगा शहीद झाला होता, तरुण. त्याची पत्नी जी गरोदर होती, त्याची आई, बाप आणि त्याच्यावर अवलंबून असणारी सदस्य, इतर मंडळी सगळ्यांना घेऊन बसलेली होती. दादाच्या लक्षात आलं की नाही, अब इनका कोई पुरसा निहाल बचा नहीं, एक घर तो रास्ते पे आ गया. त्यांचं खाय प्यायचं चरितार्थाचं सुद्धा आता याच्याकडे काय शिल्लक नाही. दादांनी ही चर्चा करत असताना मी तिथे गेलो. त्यांनी सांगितलं की तुम्ही समाजापुढे किती दिवस हात पसरत फिरणार आहे? शासनाची मदत म्हणून मी 5 लाख 10 लाख देणार, पण ते 5 लाख 10 लाख कधीतरी संपणार आहेत आणि मग पुढे तुम्ही समाजापुढे त्या ठिकाणी हात पसरत मदतीसाठी फिरणार आहात. यापेक्षा मी तुमचं परमनंट काहीतरी इलाज करतो. आणि तिथं बसल्या बसल्या अजितदादांनी एका कंपनीला फोन लावला. आता एवढ्या सगळे अजितदादा कामाला लागतात, कंपन्या कशाला कामाला लागतात? फोन उचलायला तयार नाही. 20 मिनिटं दादा वाट पाहत होते, फोन उचलेल. दुसऱ्याने एक आयडिया सांगितली की त्याला फोन तो उचलत नाही ना, त्याच्या बाजूला अमुक राहतो, त्याला मी सांगतो, तो जाऊन त्याला फोन करायला लावेल. आणि तुम्हाला सांगतो 20 मिनिटाच्या अंतरानं त्या माणसाचा फोन आला त्या कंपनीच्या. दादांनी सांगितलं की हे असं नाव आहे, याला पाठवतोय आणि ह्यांना उद्यापासून त्या ठिकाणी कामावर घ्यायचं आणि परमनंट घ्यायचं. शहीद जो झाला त्याच्या पत्नीचं क्वालिफिकेशन चांगलं होतं, LLB झालेली होती ती मुलगी, पण ती गरोदर होती. ते झाल्यानंतर दादाने उठताना सांगितलं की ठीक आहे, हा सगळं बाळंतपणाचा वगैरे तुमचं प्रोसेस संपली, एकदा या मला भेटा, पुढची काय असेल ती व्यवस्था मी करतो. तुम्हाला सांगताना मला अभिमान आहे. मागच्या आठवड्यातच त्या मुलीला शासनात एक नोकरी लागू शकते असे काही घडामोडी नाव घातलं. दादांची भेट घालून दिल्यानंतर दादांच्याकडे 1000 माणसं दररोज येतात आणि 1000 माणसं दररोज जातात. त्या सगळ्या व्यापातनं दादांनी सगळ्यांना थांबवलं. सेक्रेटरीला फोन केला, CEO ला फोन केला आणि सांगितलं की अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि शासनाचा नियम डावलायला लागतो
शास्त्राचा नियम, शासन बनवलेला नियम शासनच डावलू शकतो. तुम्ही काय शहाणपण सांगता? पाठवून द्या आमच्याकडं, तो नियम आम्ही डावलतो आणि तुम्हाला या ठिकाणी या मुलीची व्यवस्था परमनंट म्हणून करावी लागेल. आता तुम्हाला सांगतो, आचारसंहिता आम्हाला सांगता येत नाही काय गोष्टी, पण इमानदारी ज्याला म्हणतो ना, इमानदारी कशा एखाद्या विषयाशी आपण राखतो हे बघायचं असेल तर ते अजितदादांच्याकडे बघावं. हमारे लोगों को मैं बोलता हूँ, ऊंचा किरदार, किरदार किसे कहते हैं? सियासत में किरदार देखने को नहीं मिलेगा अभी. पण हे एवढं केलं, कुठल्या एखाद्या सभेत, कुठल्या एखाद्या मीटिंग मध्ये अजितदादांनी तोंडाने ही गोष्ट बोललेली ऐकला का कोणी? कुणीही ऐकली नाही, अजूनपर्यंत बोलले नाहीत, ब्र म्हणून शब्द नाही. याचा अर्थ काय? इसका मतलब ये है कि हर काम सियासत के लिए नहीं की जाता, कुछ काम खुलूस दिल से भी किया जाता है, खुलूस के लिए किया जाता है. और वो खुलूस से काम करने वाला नेता कौन है? तो वो अजित दादा है, क्योंकि आज तक मुंह से उसने ये बात को कभी जाहिर नहीं की. आज राजकारणात काय करतो माणूस? एवढं कुणावर उपकार केले ना, त्याला एवढं मोठं करून दाखवायची किमया करतो. हे मी असं केलंय, मी तसं केलंय, मी यांच्यावर उपकार केले, मी त्यांना मदत केली. पण अजितदादांनी एवढं मोठं उपकार केले त्या कुटुंबावर, त्या अल्पसंख्याक समाजाच्या कुटुंबावर, पण कधी भ्रमण आज ताकद त्यांच्या तोंडात आपण ऐकलं नाही. इसे कहते हैं ऊंचा किरदार. और ये ऊंचे किरदार वाला आदमी, शख्स, नेता आज राजकारण में, सियासत में आपको देखने को कहीं नहीं मिलेगा. एवढंच केलं काय अजितदादांनी अल्पसंख्याकांसाठी? ज्यावेळेस शासनात आले महायुतीच्या शासनात, त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल अजितदादांनी? तर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जे बंद पडलेलं होतं, आर्थिक विकास महामंडळ बंद पडलेलं होतं, कधी काही 30 कोटी रुपये त्याला दिलेले 25 वर्षापूर्वी, ते संपून कधीच संपलेले. उंदरे नाचत होती तिथं. आम्ही म्हटलं की दादा हे महामंडळ बंद पडले, गोरगरीब लोकांना 50,000 1 लाख रुपये कर्ज मिळालं, चरितार्थ चालवतात, रस्त्यावर जाऊन आपलं 2 रुपये कमावतील, कुटुंबाचं गुजराण करतील, हे सुरू करायला पाहिजे. ठीक आहे ना, काय करायला पाहिजे सांग ना. आता तुम्हाला सांग, तुम्ही एक महापालिका हाताळलेला कार्यकर्ता माणूस, मला महाराष्ट्र सरकारचा आवाका काय माहिती, त्यावेळी मी आमदार नव्हतो. दादा म्हणे किती द्यायचं सांग ना. आता पंचायत मध्ये पडलो मी, त्याच्याला फार मोठी अमाऊंट सांगितली तर म्हणणार तुझं काय शासन चालू का महामंडळ चालू नुसतं, आणि कमी मागितलं तर म्हणणार मागायची तरी तुला अक्कल आहे का. दोन्ही गोष्टी होत्या. मी आपलं दाबून ठोकलं, म्हटलं 25 वर्षापूर्वी 30 कोटी दिले होते ना, आपण दादाला त्याच्या 10 पट मागूया. दादा म्हटलं असं करा ना, 300-500 कोटीची व्यवस्था करा ना, डुप्लिकेटच बोललो. आणि बघतोय तर 2 दिवसांनी दादाने 300-500 कोटीची व्यवस्था सोडा, 500 कोटीची सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक हमी मागवली आणि 700 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या फंडातले त्या महामंडळाला देऊन केले. म्हणजे 30 कोटीचं महामंडळ 1200 कोटीला देऊन ठेवतो. त्यानंतर अल्पसंख्याक आयुक्तालयाची घोषणा दादांनी केली. कुठल्याही जिथं अल्पसंख्याक संख्येला कमी आहे तिथं कुठं कुणावर अन्याय व्हायला लागला, कुणाची अडचण यायला लागली, तर त्यासाठी म्हणून त्याला कुठेतरी आधार असावा, त्याच्या पाठीशी शासन असावं, म्हणून अल्पसंख्याक आयुक्तालयाची घोषणा दादांनी केली. छत्रपती संभाजीनगरला मुख्य कार्यालय आणि प्रत्येक जिल्ह्यात त्याचं ऑफिस उघडायची आता यंत्रणा सुरू आहे. आता जाहिरात निघाली त्याचे स्टाफ भरण्याची. त्यामुळे जिल्ह्यातल्या कुठल्याही अल्पसंख्याकाला काही अडचण आली तर त्यांनी त्या ऑफिसला जायचं आणि तिथल्या ऑफिसरला बंधन आहे की आलेल्या अल्पसंख्याकाची तक्रार घेतल्यानंतर ती तक्रार पूर्ण निवारण करून त्याला न्याय देऊन त्याच्याकडनं लिहून घ्यायचं की मी आलो होतो आणि माझं तक्रार निवारण झालेलं आहे, माझ्यावरचा अन्याय दूर झालेला आहे, म्हणून लिहून घ्यायचं आणि ते शासनाला कळवायचं. तोपर्यंत ऑफिसरची सुट्टी नाही. इतकी चांगली व्यवस्था कोण करतो? कोण अल्पसंख्याकांसाठी विचार करतो? आणि जे लोक म्हणत होते हे बीजेपी बरोबर बसले त्यामुळे आपलं काही बघणार नाही, अरे 50 वर्ष ज्यांनी आपली मतं घेतली, 50 वर्ष ज्यांनी आपली मतं घेतली, राज्य केलं, त्यांनी काय केलं? त्यांनीच करायला पाहिजे होतं ना. इथं त्यांनी नाही केलं, पण अजितदादांनी केलं, ते सुद्धा महायुतीच्या शासनात बसल्यानंतर. कारण दुसऱ्या पक्षांचे विचार वेगळे आहेत. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत, त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यामुळे ते आम्हाला हे करू देतील नाही देतील ह्याचा कधी दादांनी म्हणजे लावलेशी लावू घेतला नाही, धाडसानं मदत केली. कुणीशी समाजावर मध्यंतरी प्रश्न आला, कुणी विचारायला तयार नाही.
दादानी त्याला बोलून घेतलं, काय आहे तुमचा विषय, असा असा, ठीक आहे. पोलिसांना बोलवलं, पोलिसांना म्हटले की सर्व समाजाला ज्या पद्धतीनं त्यांचा चरितार्थ व्यवसाय करण्याचा अधिकार आहे तसाच यांनाही अधिकार आहे. हे कायदा सोडून काही करत असतील तर गोष्ट वेगळी आहे, पण कायद्याला धरून जर हे करतायत कशासाठी त्रास देतात ते अजिबात चालणार नाही. एकही तक्रार माझ्या कानावर येता उपयोगी नाही. त्यानंतर ते कुरुशी समाजाचं त्या ठिकाणी त्या प्रश्नाची विल्हेवाट लागली. एक ना अनेक गोष्टी सांगता येते. आमच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बार्टी सारथी सारखी कोणतीच संस्था नव्हती. मुलं हुशार आहेत, सगळं बरोबर आहे. एमपीएससी युपीएससी IAS सारखे एक्झाम्स द्यायसाठी ट्युशन लागतं. ते ट्युशन खाजगीत गेलं, वर्षाला 10-10 लाख रुपयाची कमी फी नाही आहे. मुलगा हुशार आहे पण आई बाबाची ऐपत नाही, म्हणून तो मुलगा वंचित राहत होता. म्हणून दादांनी माटी सारखी संस्था स्थापन केल्याची घोषणा केली. आणि दादांचं एक वैशिष्ट्य, कारण ते करत असताना मी तिथं होतो, मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या दिवशी सकाळपासून दादा कामाला लागले आणि 11 वाजेपर्यंत मार्टीचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळापुढे घेतला. आणि ते घेताना दादांच्या लक्षात आलं मातंग समाजातले मात्र विद्यार्थी अजून वंचित आहेत. म्हणून दादांनी मार्टीचा निर्णय केला आणि बरोबर त्याबरोबर आरटीचा केला. अण्णाभाऊ साठेंच्या नावानं ती संस्था केली. म्हणजे सर्व समाजाला, सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका अजितदादांची असते. त्यात विशेष करून अल्पसंख्याक समाजाचं प्रोटेक्शन देण्याची, त्यांना संरक्षण देण्याची भूमिका मुख्य धाडसानं आणि पाहिजे तिथं पोहोचून दादा करतात. का हो, महाराष्ट्रात एकच नेता आहे का? बाकीचे नेते बाकीचे पक्ष आहेत का सत्तेत? ते काय येत नाही, त्यांचं काम नाही का? पण नाही, कुणाबरोबरही बसलो तरी त्यांची भीडभाड न ठेवता दादा अल्पसंख्याकांसाठी कायम मदत करत आहे. मग तुम्हाला सांगा, एका बाजूला हा पक्ष, हा नेता, ही माणसं, आणि दुसऱ्या बाजूला सकाळ संध्याकाळ शिव्या गाळ आणि काय असेल नसेल ते जेवढं काय शिवराळ असेल, सगळं घाण असेल ते ओकायचं. जगचं नाव खराब झालं म्हणून फार जबाबदारीने माणसं निवडून द्यावी लागतात. आपण एखादा चुकीचा माणूस जर पुढे पाठवला, आपल्या गावचं नाव तो खराब करेल. आणि तसं खराब व्हायला लागलंय तुमचं जतचं नाव. म्हणजे जतकडचे माणसं रफ आहेत म्हणतात, सच बोलतात. तो आम्ही गेलेलो ना मराठवाड्यात वगैरे, तर तिथं म्हणजे अरे वो जत का क्या है यार, उधर के लोग ऐसे ही है क्या? अरे बाबा वैसे नहीं है, वो अकेला वैसा है, बाकी लोग अच्छे आहे म्हटलं. होत असताना अजितदादांनी काय असं मोकळं डोकं पाठवलेलं नाही तुमच्याकडे. मला एक मोठी ताकद देऊन पाठवलेलं आहे. आमदारकीची फार मोठी ताकद माझ्याबरोबर दिलेली आहे. त्याबरोबर मला फंड दिलेला आहे, निधी दिलेला आहे. आणि कुठं अडचणीत आला तुम्ही आणि कुठलाच निधी उपलब्ध नाही व्हायला लागला तर या इद्रिस नाईकवडीला सांगा, निश्चितपणानं तुमच्या जिल्ह्याचा आमदार म्हणून आणि या जत शहराचा एक चांगला म्हणजे शुभेच्छुक बनून मी निश्चितपणानं माझ्या निधीतला वाटाही तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची सुरेशराव, तुम्ही हे शहर हाताळलेले आहे. जगताप साहेब सारखा एक उमदा नेतृत्व तुमच्याकडं, त्यामुळं या शहराला पुढच्या विकासासाठी काय अडचणी असं मला वाटत नाही. आणि मग निवडणुकाच्या वेळेला हे चालत असतं. लोक विकासाची चर्चा कमी, ज्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नसतो ते लोक जातीची चर्चा करतात. आणि जातीची चर्चा करून जातीच्या माध्यमातून काही मतं मिळतात का ते बघतात. पण तुम्हाला मी सांगतो, हे जे पॅनल तुमच्या आता इथे उभं राहिलेले आहेत, त्या पॅनलमध्ये खरं सांगा, अल्पसंख्याकांनी एक मुद्दा मला सांगा, या पॅनलमध्ये अल्पसंख्याकांसाठी चांगलं काम करणारा, चांगलं व्हिजन ठेवणारा, किंवा अल्पसंख्याकांवर चांगलं मत ठेवणारा, किंवा अल्पसंख्याकांसाठी 2 पावलं चालणारा कुठला पक्ष तुम्हाला दिसलाय का? कोणी नेता त्यात दिसतो का? जर तो अजित पवार पेक्षा सरस असेल तर माझं चॅलेंज आहे, चॅलेंज, मी सुद्धा तुमच्यावर येईल. पण नाही आहे ना. आता या अल्पसंख्याकाचा कोणीही दोस्त उरलेला नाही, हे समजून घ्या. विशेषतः मुस्लिम समाजाला ऐकून घ्या. सियासत में अब हमारा कोई दोस्त बचा नहीं, कोई दोस्त बचा नहीं. बचा है तो सिर्फ अजीत दादा है. अब आपके और मेरे हाथ में है कि इस दोस्ती को हम बरकरार रखेंगे या तोड़ेंगे या बढ़ाएंगे. माझं आव्हान आहे तुम्हाला, जो आपल्यावर इमानदार असतो, जो आपल्यावर उपकाराची भावना ठेवतो, त्याच्याबरोबर आपणही राहावं. तुम्ही मी मुस्लिम आहोत, आपल्यात काय आहोत?
आपल्या धर्मात काय सांगितलेलं आहे, जिस किसी ने आप पर एहसान किया उसका बदला एहसान से चुकाओ. म्हटले ना, इल्लल एहसान जजाउल एहसान. बराबर बोलो क्या? मैं सियासत में इसलिए मुझे बोलने का हक नहीं है, बिल्कुल हक रखता हूं. मैं भी आप जैसा एक ईमान वाला हूं. इल्लल एहसान जजाउल एहसान. अजीत दादा ने ये जो कुछ किया है, हालांकि हमारे लोगों ने अभी अजीत दादा को कहीं मदद नहीं की इलेक्शन में, न लोकसभा में मदद की, बराबर क्या नहीं, फिर भी अजीत दादा कहीं रुके क्या? एहसान करने में कहीं रुके नहीं, एहसान करने में कहीं कमी नहीं की. तो उन्होंने जो किया ये एहसान है हमारे पर. अब इनके एहसान का बदला चुकाने का वक्त आ गया है ना. क्या है एहसान का बदला चुकाने का मतलब? कोई 10 मुट्ठी मुरुम, 10 मुट्ठी माटी इधर से 20 मुट्ठी उधर ले जाकर फेंकने का कुछ नहीं. बस मशीन के सामने जाओगे वोटिंग के लिए तो किसी तो एक बटन पर वोट दबाना है ना. बस घड़ी के सामने के बटन पर वोट दबा दो, एहसान का बदला फिर चुक गए. सिंपल सारी बात. इसलिए सिर्फ गांव का मत देखो. कोई आएगा, अरे शांति बहुत बोलते अपने लोग इलेक्शन के टाइम, बहुत सिंग आती. क्या बोलेंगे? अरे वो ठीक है, एक काम करना, एक अपना आदमी है उसको तो ठीक है, वो दूसरे का है ना वो उधर दे दे. क्यों भाई? एक वार्ड में 2 ख्यालात के अलग अलग लोग चुन के आएंगे तो वार्ड में 3-13 होते. एकला काम मंजूर करके लाता, एकला अड़ाता, वो मंजूर करके लाता, ये अड़ाता. कुछ होता नहीं, जाता नहीं. इसलिए जो चुन के देंगे वो सही सही चोक 22 कैरेट्स बोलते ना, वो दो 24 कैरेट्स ये तो दोनों को वोट दो. ऊपर नीचे अपना तो अपना कहा, अरे अपना हुआ है, वो नेता हमारा अपना है, उसके सिवा कोई अपना नहीं है. इतना ध्यान में रखो. अगर रोएगा कोई तो मुझे दिखा, मैं आपको सांगता हूं. त्यामुळं जातीपातीचं राजकारण. आणि एक लक्षात घ्या, मी सुद्धा राजकारणात आता मजला रिकामा झाला. माझी केसोटी नगरसेवक होता, त्यामुळे फार दिवस मीही बघितले, फार अनुभव मी पण घेतले. पण एक नक्की सांगतो, ज्या वेळेस माणसाचा राजकारणातला एंड येतो ना, एंड शेवट, त्यावेळेला माणसाला जात आठवते. कारण जात त्याला तारू शकेल असं त्याला एक वाटत असतं आणि म्हणून तो जातीचा आधार घेतो. म्हणून हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस माणसं जातीचा आधार घ्यायला सुरू करतात त्याला समजायचं ह्याचा भौतिक एंड आलाय, ह्याचा हिशोब संपायला आलाय. खरी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, मी एक अल्पसंख्याक समाजमधला मुस्लिम समाजाला कार्यकर्ता आहे, पण मला सांगताना अभिमान. सब लोग सुन लो ध्यान से. माझ्या घरातले महापालिकेत वेगवेगळ्या वार्डातनं 4-4 लोक निवडून जातो. माझ्या कुटुंबातले फुकट येतात का? उगच येतात. लोक इडे आहेत का? काय तिथं काय ते पाकिस्तान आहे का? पण मुस्लिमेतर समाज एवढं प्रेम करतो, एवढी श्रद्धा ठेवतो आमच्यावर. विशेषतः लिंगायत समाज, माळी समाज, आमचा चर्मकार समाज, ढोर समाज, हे 4ही समाजचा मी मुद्दाम उल्लेख करतो. हे बाहुल असणाऱ्या वार्डातनं आम्ही उभं राहतो कुटुंबातले लोक. आणि हे लोक मुस्लिम जेवढं आमच्यावर प्रेम करतात, जेवढी मदत करतात, त्यापेक्षा आमच्यावर जास्त प्रयत्न आणि प्रेम ते करतात. आणि म्हणून राजकारणात कधीही जातीचा आधार घ्यायची कधीही आम्हाला गरज पडली नाही आणि भविष्यातही पडणार नाही. उलट एक पोटनिवडणूक अशी झाली माझी, ते दंगलीच्या वेळेला दंगल झालेली आणि 6 महिन्यात माझी पोटनिवडणूक लागली. मी कोर्ट कचेरी करून कस तरी आले होते. अरे सगळा म्हटलं आता काय अवघड आहे. कारण लोक असं म्हणायला लागले दंगल झाल्यानंतर की दररोज एक दुसऱ्याची अर्धी भाकरी मागून खाणारे देणारे लोक एक दुसऱ्याशी बोलायचं बंद केले आणि वातावरण सगळं बिघडलेलं. तुम्ही माणसं जाता येतात चर्चा करायला, काय नाही म्हटलं इद्रिसचं संपलं, आता काय अवघड आहे का नाही म्हटलं, आता दंगलीचं वातावरण आहे, इद्रिसला काय कोण मदत देत नाही. पण तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजातल्या लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. 3 उमेदवार माझ्या विरुद्ध मुस्लिम समाजातले उभे केले आणि मुस्लिमेतर समाजातला एकच उमेदवार उभा होता. आणि मतदारसंख्या जातीनिहाय बघायला गेलं तर 50% मुस्लिम आणि 50% मुस्लिम होतं. तुम्हाला सांगतो, त्या तिघांनी मिळून 600 मतं खाल्ली आणि मी 900 मतांनी निवडून आलो. म्हणजे ती 600चे भर कोण काढून दिली आणि 900चा लीड कोण दिला? कोणी दिला? मुस्लिमेतर समाजाने दिलं. म्हणजे विचाराला प्रगल्भ असणारा समाज आहे.
त्यामुळे समाजाला जाती वगैरे हे विषय बोलले तरी समाजाचं कॉग्निझन्स घेत नाही असे 2-5% लोक, पण आता जनरल समाज ते ऐकायला तयार नाही. जनरल समाज बघतो की कोण विकास करू शकेल, आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून कोण प्रामाणिक आहे, शहराच्या विषयाशी कोण प्रामाणिक आहे, हे बघण्याचं काम लोक करत असतात. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही ज्यावेळेस सुरेश शिंदे साहेब, मी सगळ्यांच्या देखत आश्वासन देतो की नगराध्यक्ष पदाला तुम्हाला आणि खाली असणारे आपले घड्याळ आणि हत्ती या चिन्हावरचे उमेदवार तुम्ही निवडून द्या. मी एवढंच सांगतो, हे निवडून दिल्यानंतर जगताप साहेब आहेत, आम्ही आहे, सुरेशराव आहे, आम्ही अजितदादांच्या समोर जाऊ आणि अजितदादांना सांगू, तुम्हाला माहिती आहे एकच वादा अजितदादा, त्या ठिकाणी निवडून जावं. निवडून देताना जातपात बघू नका, फक्त डोक्यात ठेवा या जगचा विकास. आणि विकासाच्या गप्पा सर्वजण मारतील, प्लॅन सुद्धा आमच्यापेक्षा कदाचित चांगला बनवून आणतील, दाखवतील. अरे पण शेख चिल्ली सारख्या गोष्टी करून उपयोग काय बेट्या? तुझ्या हातात काय प्लॅनच्या पुढचं तुझं काय आहे सांग? प्लॅन अंमलात आणण्यासाठी तुझ्याकडे काय आहे? कोणाकडे काय नाही, ते मोकळे डबे आहेत सगळे.